खंडणीसाठी अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या टिप्पर गँगचा म्होरक्या मोठा पठाण यास चाळीसगावमधून अटक. गुंडाविरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी. फिर्यादी निखिल प्रदीप दरयाणी यांच्या फिर्यादीनुसार काठेगल्ली सिग्नल येथे त्यांचे क्रेटा वाहनातून अनोळखी इसम बळजबरीने बसून त्यांना गन दाखवून मारून टाकण्याची धमकी देऊन फिर्यादी यांचेकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर फिर्यादी यांना डिकॅथलॉन मुंबई हायवे येथून घेऊन जाऊन आरोपींनी त्यांना त्यांच्या केटा कारमधून उतरवून बलेनो कारमध्ये बळजबरीने बसवून घोटी कळसुबाई शिखराकडे जाणाऱ्या रोडवर सुनसान जागी नेऊन फिर्यादी यांना गाडीचे खाली उतरून आरोपितांनी त्यांच्याकडील गनने हवेत व जमिनीवर 2 गोळ्या फायर केल्या व जबरदस्तीने पैसे देण्यास भाग पाडल्याने फिर्यादी यांच्या भावाने आरोपितांच्या साथीदारास खंडणी स्वरूपात 15 लाख रुपये दिले म्हणून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता. गुन्ह्यातील बाहेरच्या आरोपीचा शोध घेत असताना गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली की गुन्ह्यातील आरोपी शाकीर पठाण हा 15 दिवसांपूर्वी लोणावळा येथून कोकण किनारपट्टीवर फिरायला गेला होता. गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदारासह लोणावळा जिल्हा पुणे व कोकण किनारपट्टी या भागात आरोपिताचा शोध घेतला असता आरोपी शाकीर पठाण हा जिल्ह्यात संभाजीनगर येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मालेगाव, चाळीसगाव व संभाजीनगर येथे सापळा रचून चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे शाकीर नासिर पठाण उर्फ मोठा पठाण वय 35 वर्ष यास त्याच्या ताब्यातील गुन्ह्यात वापरलेल्या 4 चाकी टोयोटा ग्लांझा वाहनसह शिताफीने ताब्यात घेतले. सदरची कामगिरी गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, सुनील आडके, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली आहे. दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी फिर्यादी निखिल प्रदीप दरयाणी यांना काठेगल्ली सिग्नल द्वारका येथून 2 अनोळखी इसमांनी त्यांच्या क्रेटा कारमध्ये बळजबरीने बसून त्यांना गनचा धाक दाखवून त्यांना मुंबई हायवे डिकॅथलॉन येथे घेऊन गेले. त्या ठिकाणी त्यांना 1 करोड रुपयाची खंडणी स्वरूपात मागणी करून त्यांना दम दिला व तेथून त्यांना त्यांच्या क्रेटा गाडीमध्ये उतरून आरोपितांनी बलेनो कारमध्ये बसून घोटी येथे निर्जळ स्थळी घेऊन गेले व त्या ठिकाणी त्यांना 2 गोळ्या बंदुकीमधल्या 2 गोळ्या फायर करून त्यांच्याकडून 1 करोड रुपये मागणी केली असता फिर्यादीने त्यांना त्यांच्या जवळील 15 लाख रुपये देऊन त्यांची सुटका केली. याप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर 116/2025 BNS कलम 140(2) 351(2) 3(5) सह भारतीय हत्या कायदा कलम 325(27)(2) प्रमाणे 5 एप्रिल 2025 रोजी गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यातील गांभीर्य व गुन्ह्यात असलेले सराईत गुन्हेगार याची गांभीर्य पाहता माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गुन्ह्याला मोक्का कायद्याने कारवाई केली आहे. सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाकीर पठाण हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्यास तात्काळ अटक करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केले होते. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने सदर आरोपीची मागील 15 दिवसापूर्वी माहिती काढली असता आरोपी हा लोणावळा व कोकण किनारपट्टी या भागात गेला असल्याची माहिती मिळाली. सदरची माहिती मान्य DCP क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ECP क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व गुंडा पथकाचे अंमलदार असे लोणावळा कोकण किनारपट्टी या ठिकाणी जाऊन आरोपिताची माहिती काढली असती. त्याच्या वर्णनानुसार किंवा मिळालेल्या माहितीनुसार माहिती काढली असता आरोपी हा त्याच्याकडे इनोवा ग्लांझा गाडी वापरत असून तो औरंगाबाद येथून आला असते एवढीच माहिती मिळाली. त्यानुसार सदरची माहिती आम्ही पुन्हा मान्य DCP क्राईम सर श्री किरण कुमार चव्हाण सर यांना देऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा आम्ही औरंगाबाद येथे मागील 3 दिवसापासून तिथे स्थानिक गुन्हेगार, स्थानिक लोक व ग्लांझा गाडीची माहिती काढली असता आम्हाला अशी माहिती मिळाली की सदरचा इसम नाशिक येथील इसम हा चाळीसगाव, मालेगाव व औरंगाबाद किंवा बुलढाणा अशा ठिकाणी राहत असून शक्यतो चाळीसगाव व मालेगाव, औरंगाबाद या ठिकाणी राहतो. त्यानुसार आम्ही चाळीसगाव, मालेगाव व संभाजीनगर येथे सापळा रचला असता आम्हाला दिनांक 27/7/2025 रोजी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास चाळीसगाव येथील मुख्य बाजारपेठ ठिकाणी आरोपी शाकीर नासिर पठाण हा त्याच्याकडे
टोयोटा ग्लांजा वाहन क्रमांक MH11 DD 2101 सह मिळून आला. सदर वाहनाची जप्ती घेतली असता त्यामध्ये 2 मोबाईल व रोख स्वरूपात 31,000 रुपये असा एकूण 5,91,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला असून आरोपी शाकीर नासिर पठाण यास आम्ही चाळीसगाव येथून नाशिक येथे आणून मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.